4 ओव्हरची मॅच आहे. चला 4 ओव्हरची मॅच आहे. इथून जो जिंकेल थेट सुपर 3 मध्ये प्रवेश करेल. करूया मरोची लढाई आपण पाहणार आहोत. आणखीन एक महत्वपूर्ण सामना मी तुमच्या बरोबर घेऊन आलेलो आहोत. एक बलाढ्यवान सामना मी तुमच्या बरोबर घेऊन आलेलो आहोत. एका बाजूला जय गणेश कुशल 11 सारसोळे, तर त्या टीमच्या विरोधामध्ये आपण पाहू शकाल भूमी 11 बोनकोडे. या दोन टीमच्या दरम्यान हा महायुद्धाचा लढाई आपण पाहणार आहोत. जशी मॅच सुरू होणार कॉमेंट्री बॉक्समध्ये हर्षदजी मडवी सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. हाडलक रुद्र 11 महापे टीम, शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करतोय परिवर्तन. या मॅचची कहाणी हर्षदजी मडवी सर यांच्या जुबानी. तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद. हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपल्या भेटीला येते. एकीकडे आपण पाहणार आहोत जय गणेश कुशल 11 सारसोळे टीम आणि दुसरीकडे भूमी 11 बोनकोडे या दोन टीमच्या दरम्यान ही आजच्या दिवसातील शेवटची मॅच 4 ओव्हरची. बॉलर तयार विघ्नेश पाटील ऑन टू द बॉलिंग मार्क. समोर चंदन तलवार. इनसाइड आउट ग्रेट कव्हर ड्राईव्ह. बॉल चाला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. सुरुवात दमदार धमाकेदार विघ्नेश पाटील वरती केलंय. हा आक्रमण असरदार. रवींद्र मेहर अर्थात लारा दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. सारसोळे टीमचे हुकमी एक्का आपलं हार्दिक स्वागत या स्टेजवर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉलर तयार. स्वीप करायचा होता. बॉल चालला अगदी लेग स्टंपला खेटून, पण तो एक धावेचा इशारा येतोय. 82 रन. एक धावाली 82. सिंगलने मात्र स्कोर कार्ड पुढे जाते 5 वरती. विघ्नेश तयार. फुटवर्कचा वापर. स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न. बॉल येतो स्क्वेअर लेगला अगदी मिड विकेट जवळ. सागर चंद उभा आहे त्या ठिकाणी. सिंगल धाव मिळाली टीमची. टोटल सिंगलने पुढे चालले. धावा झाल्या 6. 6 ऑन द बोर्ड. स्ट्राईक रोटेट झाली. दीपक वैद्य आला स्ट्राईकवरती. जबाबदारी याही खेळाडूच्या खांद्यावरती तेवढीच मोठी आपल्याला पाहायला मिळते. आई गोवर्धनी चषक 2025 दिवस दुसरा आज समाप्तीकडे वाटचाल करतोय. दिवस दुसरा आज संपेल. शेवटची मॅच आहे. उचलून खेळायचा होता. पहिलेच बॅट फिरवली होती आणि इथे पहा थ्रो खराब. एक धाव झाली असती. दीपकने नकार दिला. चंदन अर्ध्या पिच वरून मागे फिरला. डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला अडचणीत घेऊन जाणार आहे, कारण 4 ओव्हरची मॅच तुम्ही खेळताय आणि या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये कमीत कमी तुमचं टार्गेट तुमच्या माइंडमध्ये 40+ सेट असलं पाहिजे, तरच तुमचा सामना बनेल. सकाळी सारसोळी टीमचे समर्थक फार काही मैदानात नव्हते, परंतु संध्याकाळ जशी झाली तसे मात्र पुन्हा एकदा समर्थकांकडून टाळ्यांचा प्रतिसाद मिळतोय. स्क्वेअरलेगकडे बॉल टर्न केला होता. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित होते. कोणतीही चूक न करता बॉलला अडवलं, फेकलं. जर बॉल सुटला असता हातातून तर त्याचा रिझल्ट एकच आला असता, चौकार. परंतु त्या 4 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. विघ्नेश तयार. ओव्हर द विकेट. दीपक वैतीसाठी हा पुढचा बॉल. ओव्हर पिचवरती जास्त चढवला गेलाय. फिल्डर 2च्या मागे, 2 फिल्डर बॉलच्या मागे धावतात, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचले आणि एक उत्तम झेल
ऋतिक म्हात्रेने पकडलाय. बोनकुडी टीमसाठी आणखीन एक नवीन चर्चेचं युवा नाव. आता मात्र खेळाडू घडतायत, बनतायत, सातत्याने आपण पाहतोय. अनेक गावांमधून आज युवा खेळाडू पुढे येतात, युवकांना प्रोत्साहन मिळतंय. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे मात्र झालाय समाप्त आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 6 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्याच बॉलवरती चंदन तलवारने चौकार मारून देखील विघ्नेशने एक लाभ जवाब षटक हाताळले, अप्रतिम षटक हाताळलं आपल्या टीमसाठी. हीच ओळख आहे. बॉल तयार, बॉलिंग मार्क वरती, ओव्हर द विकेट. रिव्हर्स खेळायचा होता, बॉल बॅटचा संपर्क नीट नाहीये. स्विच झाल्यानंतर तुम्हाला या गोष्टीची मुभा मिळत नाही. व्हाईट बॉलसाठी तुम्ही अप्लाय करू शकत नाही. डॉट येतोय. चांगली बॉलिंग या ठिकाणी करतोय आपल्या टीमसाठी मोहसिन बलोच, माजिद यांचे बंधू. मोहसिन तयार, ओव्हर द विकेट. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला समोर, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर स्वतः धावत आलेत. एक सिंगल आली. सिंगलने सुद्धा धावफलकावरती भरपूर इफेक्ट पडतो, हे देखील विसरून चालत नाही आपण. कुणाल पाटील आलाय, वन आउटचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दीपक वैती बाद झाल्यानंतर कुणालला प्रमोट केलंय 3ऱ्या क्रमांकासाठी. मागील 2 मॅचमध्ये कुणालला आपण जवळजवळ 4थ्या-5व्या क्रमांकावरती मैदानात येताना पाहिले. या मॅचमध्ये कुणाल 3ऱ्या क्रमांकावरती आल्या. जबाबदारी आहे. इथे देखील पहा, लवकर बॅट फिरवतात. दीपक वैतीने देखील हेच केलं होतं. ज्या पद्धतीने दीपक वैती विघ्नेशला फेस करत होता त्यावेळेस दीपकची देखील बॅट पहिलेच फिरली जात होती आणि बॉल त्यानंतर निघून जात होता विकेट किपरच्या हातामध्ये. आता देखील त्याच गोष्टी घडतात. चुका होतात, चुका सुधारणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. ओव्हर पिच, हाई बॉल वरती लिफ्ट झालाय. स्वतः मोहसिन बॉलच्या खाली येतोय आणि तो सांगतो इट्स माय कॅच, आणि त्याने मात्र पकडला हा झेल. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना जय गणेश कुशल 11 सारसुळे टीमला लागलाय. आणखीन एक मोठा धक्का. दीपक वैतीनंतर न पचवणारं हे दृश्य आपण पाहू शकाल. न पाहवणारं दृश्य. कुणाल पाटील अगदी निराश चेहऱ्याने मैदानाच्या बाहेर चाललाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोणता जाईल हा मात्र मोठा प्रश्नचिन्ह आहे. चला लवकर बॅट्समन रेडी करा प्लीज, सारसोळे टीम. वैभव येईल, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्कवरती मोहसिन तयार आहे. वैभव मागच्या मॅचमध्ये 1 बॉल 6ची गरज असताना मारलेला हा षटकार अजूनही 30 धमकम तो दाखवेल का? बॉलर तयार. मोहसिन बॉलिंग ट्रॅक वरती, ओव्हर द विकेट वैभवसाठी. आणखीन एकदा उंच गेला, तेवढाच लांब देखील जाईल बॉल. हा मागच्या मॅचचा हिरो याही मॅच मध्ये चमकदार कामगिरी करताना पाहायला मिळतोय. वैभवच्या बॅटमधून आला हा षटकार. 6 रन आल्यात. ओव्हरची इथे झाली समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरमध्ये धावा बनवल्या गेल्यात त्या 13 ऑन द बोर्ड.
हा जर षटकार येत नाही तर कदाचित धावांवरती आणखीन अंकुश लागला असता, परंतु तसं काही होताना दिसत नाहीये. 13 धावा धावफलकावरती आहेत. ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल सोडून दिला. वाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव पार चंदनाला गोलंदाजीसाठी. इथे देखील हा बॉल ऑप्शनच्या भरपूर बाहेर. लाईन आणि लेंथ थोडी आता खराब झाली आहे या ओव्हरमध्ये. पार चंदन पहिले 2 बॉल वाईट टाकत असताना पार चंदन तलवारच्या विरुद्ध. चंदन तू चंदन. आता ही पहा बॅटल आहे. तिसरा सलगचा वाईट बॉल आलाय. दबावामध्ये नेमकं कोण आहे? बॅटिंग करणारा सारसोळ संघ की बॉलिंग करणारा बोनकोडे संघ? 2 ओव्हरमध्ये पहिल्या फक्त 13 धावा आल्यात, तरी देखील तिसऱ्या ओव्हरमध्ये पार चंदन या ठिकाणी मात्र थोडस नाराज करतो. अपील लाऊड आहे अँड यस इट इज. फायनली या अपीलचा इफेक्ट जाणवला सिद्धू कोळीवरती आणि तिथे मात्र शिकार चंदन तलवारची आपल्याला पाहायला मिळाली. चंदन तलवार झालाय बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हर्षल मडवी आपण या ठिकाणी पाहू शकाल. भरपूर दिवस तो बॅक इंजरीने त्रस्त, परंतु आता पुन्हा एकदा टेनिस बॉल मध्ये या हंगामामध्ये त्याने कमबॅक केलंय. इथे देखील एजचा आवाज कंप्लीट होता, परंतु मागे विकेट किपर कडून थोडक्यात चूक झाली आहे, परंतु इथून सिंगल पासून देखील वंचित ठेवले. डॉट येतोय. हा देखील बॉल ऑप्शनच्या बाहेर. पहिले 3 बॉल वाईड आले. चंदन तलवारने अंदाज चांगला बांधला होता पार चंदनच्या बॉलिंगचा, परंतु रिव्हर्स खेळण्याचा मोह त्याला आवरता आला नाही. आवश्यकता नव्हती चंदनला. देखील पहा, खडे खडे ज्यावेळेस तुम्ही स्ट्रोक खेळताना त्यावेळेस त्या कोणत्याच गोष्टीला मजा नाहीये. जोपर्यंत तुम्ही आपल्या पावलांची हालचाल करत नाही, जोपर्यंत फुटवर्कचा वापर होत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी भरपूर अडचणीत टाकतील. पार चंदन पुढचा बॉल आहे. रिव्हर्स खेळायचा होता. सरळ बॅटने धावा येत नाहीयेत. मग अशा वेळेत विरुद्ध बाजूने खेळण्याचा प्रयत्न देखील अनेक वेळा अंगाशी येतो. शेवटचा बॉल. पहिले 3 बॉल वाईट, त्यानंतर मात्र सलग 5 बॉल डॉट फेकलेत. कमालीची बॉलिंग केली आहे पार चंदनने. आता इथे देखील बॉल हवेमध्ये. सलगचा 6वा डॉट बॉल विथ द विकेट. कमालीची बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी साकारली पार चंदनने.
फक्त 3 धावा. पहिल्याच तीन वाईड बॉलने, पहिल्या बॉलवरती 3 वाईड बॉल आले होते आणि त्यानंतर मात्र जी कमबॅकला सुरुवात केली ती मात्र कमालीची राहिली. चंदन तलवार बाद झाला, त्यानंतर सलग 4-5 डॉट बॉल खेळला आणि 6व्या बॉलला हर्षल बाद झालाय. दुर्दैवपूर्ण हे क्रिकेट आपल्याला पाहायला म्हणजे 16 धावा झाल्या असतील, कारण पहिल्या 12 मध्ये 13 धावा होत्या आणि आता या 3 धावा ऍड होतील. 16 12 बॉलमध्ये 13 धावा आपल्याला पाहायला मिळाली. या 3 धावा ऍड करूया, 16 झाल्यात. पहिल्या 3 ओव्हरमध्ये अजूनही मॅक्सिमम 30-32 पर्यंत जर हा स्कोर गेला तर मजा येईल. वैभव तयार सागरचंदच्या विरुद्ध, त्याची कसोटी आता पणाला आहे. सागरचंद ओव्हर द विकेट. ओ यावेळेस ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर जाणारा बॉल हा सोडून दिला. वाईट बॉल आलाय, +1 2 मिळतील. 16 वर 2, 18 अजूनही धावा धावफलकावरती आहेत. पूर्ण षटक येणं बाकी आहे. सागरचंदच्या विरुद्ध वैभवची ही कसोटी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. काय घडणार आहे, एकंदरीत त्याची पावलं चालतील, त्याची बॅट चालेल. फुलटॉस आहे आणि यावेळेस मात्र पकडला जाणार. बॉल अगदी बॅटच्या वरील हिश्श्याला टच झाला आणि त्यामुळेच बॅट फिरली हातामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला वैभवचा आणि तो झाला बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नयन येताना आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल त्या ठिकाणी मात्र कनेक्ट झाला नाही आणि मोहसिनच्या हातामध्ये एक सोपा झेल त्या ठिकाणी देऊन बसला. सागरचंदला मिळाली सफलता. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नयन. सागर तयार. इथे देखील बॉल भरपूर उंच आणि तेवढाच लांब देखील येतोय. षटकार पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या मदतीने टीमची टोटल आता सध्या तरी मनासारखी पाहायला मिळते. धावसंख्या 24. बॉल टू बॉल तर सध्या झाले आहेत. सागरचंद तयार बॉलिंग ट्रॅक वरती. आतापर्यंत 2 बॉल. आणखीन एक फ्लिक केला बॉल. हाही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा षटकार. नयनच्या बॅटमधून हे बाहुबली फटके आता निघू लागलेत. तीस धावा धावफलकावरती झाल्यात. अपेक्षा केली होती 32 पर्यंत स्कोर जाईल का, हा तो स्कोर झालाय. ओ पायावरती बॉल आदळलाय. स्ट्राईक मात्र रोटेट केली जाते. गणेश मडवी आला स्ट्राईक वरती, परंतु कदाचित ही धाव घेणं आवश्यकतेचं होतं का हा देखील प्रश्न आहे, कारण 2 षटकार नयनने मारलेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेवटचे 2 बॉल खेळण्याची संधी आता गणेश मडवीला मिळाली आहे. हा देखील बॉल भरपूर इम्पॉर्टंट असेल. गणेशने या बॉलवरती जर मोठा फटका खेळला तर मजा येईल आणि आता स्ट्राईक रोटेट करणं हा पर्याय आहे त्यांच्याकडे. उचललाय बॉल, वरती चढलाय. पुन्हा आता विघ्नेश पाटील बॉलच्या खाली येईल आणि कॅच ड्रॉप. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार आलाय. 4 धावा इथे मिळतील आणि या 4च्या मदतीने टीमची धावसंख्या झाली 36. चौकार. पस्तीस 35. .35 35 रन आतापर्यंत झाले. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल. या मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट उभं केलं जाईल हे ठरवणारा बॉल.
इथे ऑन साईडला खेळलेत मोहसिन आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव नाही रोखू शकत. 36ला इनिंग ब्रेक, 37 धावांचं टार्गेट इथं उभं केलं गेलं आणि या 37 धावांचं लक्ष काय म्हणून पूर्ण होईल हे मात्र पाहायचं आहे. बोनकोडे टीम 24 बॉल 36 या धावसंख्येला न्याय देऊ शकेल का, हा मोठा प्रश्न आहे आणि आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसात एकूण ग्रामीण क्रिकेट टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या आमच्या तमाम लाडके प्रेक्षकांच्या माहितीसाठी उद्याच्या दिवसामध्ये होणारे सामने आहेत. एकूण 8 संघ खेळतील. सी आर पाटील फाउंडेशन तुर्भेच्या जागेवरती खरं तर झुंजार करबुडे रत्नागिरीचा संघ ग्रामीण संघ आहे, तो खेळेल. दिविशा 11 ऐरोलीच्या विरुद्ध, साई सागर ऐरोलीच्या विरुद्ध खेळेल. श्री गणेश 11 माहुल कोलीवाडा वाशी इंडियन्स धारावे टीमसोबत. मग सी आर पाटील फाउंडेशन तुर्भेने स्विच केले, रत्नागिरीच्या जागेवर तुर्भे टीम खेळणार आहे. आणि गोठिवली 11 गोठिवलीच्या विरुद्ध VCC 11 कळवा या संघांमध्ये सामने आपल्याला पाहायला मिळणार. उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना असेल झुंजार करबुडे रत्नागिरी वर्सेस दिविशा 11 ऐरोली, असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्या ठीक 9:30 वाजता सामने सुरू होतील, याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची. सो कृपया आपण सर्वांनी या मैदानावरती 9:15 वाजता रिपोर्टिंग करायचे. ठीक 9:30 वाजता टॉस होईल, 9:45 वाजता या स्पर्धेला सुरुवात केली जाईल, याची दोन्ही टीमने नोंद घ्यायची. आजच्या दिवसाचा शेवट जवळ आला आहे. 36 झाल्या, 37 धावांचं टार्गेट इथे मात्र उभं केलं आहे बोनकोडे टीमसमोर जय गणेश कुशल 11 सारसोळे टीमने. आणि या 37 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केलं जाईल हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आम्ही आमंत्रित करतो आमचे सहकारी समालोचक राहुल राठोड यांना. आई गोवर्धनी चषक 2025 दिवस दुसरा, अगदी थोड्याच वेळामध्ये दुसरा दिवस संपेल, तोपर्यंत आजच्या दिवसासाठी इथं आम्ही विश्राम घेतो. उद्या पुन्हा एकदा भेटूया या मैदानावरती सकाळी ठीक 9:30 वाजता. पहिली मॅच ऐरोली वर्सेस रत्नागिरी ग्रामीण या दोन टीमच्या दरम्यान होईल, याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. येस, धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आई गोवर्धनी चषक 2025 आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामध्ये नवी मुंबईतील तब्बल 8 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये झाला आजच्या दिवशी. आणि आज आपण पाहू शकाल इथून जो जिंकेल थेट ट्रँग्युलर मध्ये प्रवेश करेल, एका ट्रॉफीचा मानकरी होईल. 37 धावाचा लक्ष्याचा पहाटला करायचा आहे. पार्थ चंदन आणि माजिद बलोच दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. ओव्हर नंबर पहिला हाताळण्यासाठी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं हाताळण्यासाठी गणेश आलेले आहेत. ओव्हर नंबर पहिलं हाताळण्यासाठी इथून जो जिंकेल थेट ट्रँग्युलर मध्ये प्रवेश करेल. काल 8 संघ खेळले. आझाद 11 खेळणे हा संघ ट्रँग्युलर मध्ये प्रवेश केलाय. 37 धावाचा लक्ष्याचा पहाटला करायचा आहे. आणखी एक बलाढ्यपण सामना आपण पाहत आहे. पहिला बॉल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली आहे. पार्थ चंदन आणि त्याच्याबरोबर माजिद. पहिला बॉल गणेश. पहिल्या बॉलवरती मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसलाय. वाह, कमालीचा झेल टिपलाय. गोल्डन डकचा शिकार, शून्याचा चष्मा घालून पार्थ चंदन गॉन गॉन गॉन. पहिलं विकेटचं बथन. फलंदाज बाद. पहिला बॉल काय हाताळलाय. वाह, ज्या विकेटची गरज होती ती विकेट मिळाली आहे मित्रांनो. प्रयत्नाची पराकाष्ठा जीवाच्या आकांताने होते. आपण पाहू शकाल आज सारसोळे टीमचा जर नशीबचा विचार केला ना मित्रांनो, 12 बॉलमध्ये 12 करायच्या होत्या, 1 बॉलमध्ये 6 धाबा त्याने काढलेल्या आहेत. अशी मॅच पुन्हा होणे हे शक्य नाही आहे, परंतु क्रिकेटमध्ये कुठल्याही गोष्टी अशक्य शक्य होऊ शकतात मित्रांनो.
आपण सध्या पाहू शकाल परशु साठे आलाय. आणखीन एक परफेक्ट बॅटर म्हणून जशी ओळख आहे, गेले कित्येक वर्ष बोनकुडे टीमच्या बरोबर खेळलाय हा खेळाडू. स्वप्नील नाईक या टीम बरोबर सातत्याने तो खेळत असतो आणि इनाईट नंबर 3 मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती हा आलाय बॅटिंग करण्यासाठी. परशु साठे आलाय. व्हेरी डेंजरस मॅन याही खेळाडूने प्रभावित केलाय. आपल्या बॅटिंगच्या जोरावरती भल्या भल्या गोलंदाजाला अक्षरशः घाम फोडलाय. तिसऱ्या क्रमांकावरती आलाय मिस्टर परशु साठे. व्हेरी डेंजरस मॅन आपण पाहू शकाल. 37 धावाचा पहाटला करायचा. पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचा शिकार पार चंदन इथे ठरलाय. बॉल पुन्हा एकदा तयार. पॉवर प्लेचं सत्र सध्या सुरू आहे. धाबा काढाव्या लागतील. बॉल तयार. ओव्हर द विकेट. कमी गतीचा बॉल ऑफस्टिक सोडून चाललाय. पंचांनी हात केलेत समांतर. बॉल आहे अभांतर. व्हाईट बॉलची सांगता होती. विनायक झेंडे सरांचा हा सिग्नल आलाय की हा व्हाईट बॉल आहे. एक धावा धावफलकावरती. कमी गतीचा बॉल. फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर. अगदी आउटफील्ड फास्ट आहे. बॉल वेगाने चाललाय. नो डाऊट नो चान्स. बॉल इन टू द फॅन्स. धाबा मिळत आहे 4. आलाय खणखणीत चौकार. ताकदवान फटका. टायमिंग प्रॉपर. बेमिसाल टायमिंग. तर सन्माननीय ओमकारजी नाईक आपणास विनंती करतो, आपण आला असाल तर या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. विराज पाटील आपणास इथे बोलवत आहात. आपण या आपल्या क्रीडांगणावरती स्वागत आहे. त्याचबरोबर हॅलो हॅलो त्याचबरोबर क्रिस्टल आर्ट्स ट्रॉफीचे सर्वे सर्वा चेतनदादा म्हात्रे आपण कुठे असाल तर आपण या व्यासपीठावरती आपलंही स्वागत आहे. या क्रीडानगरीमध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील मध्ये आपण क्रिस्टल आर्ट्स ट्रॉफीला पाहिलात आणि त्याच ट्रॉफी आपण या स्पर्धेमध्ये देखील पाहताय. इथे देखील चांगला बॉल आहे. सिंगल मीटिंग चिकी सिंगल आपण पाहू शकाल. चेतनदादा म्हात्रे बुनकोडे गावाचे क्रिस्टल आर्ट्स ट्रॉफीचे सर्वे सर्वा आपण कुठे असाल तर आपण या आपलंही स्वागत या क्रीडांगणावरती. सिंगल मिती सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावफलकावरती आपण धावा पाहू शकाल. 6 धावा धावफलकावरती आपण पाहताय. पॉवर प्ले मैदानामध्ये सुरू आहे. 37 धावाचा पहाटला करायचा आहे. 37 रन बनवायचे आहेत. सहा झाले धावफलकावरती. कमबॅक करावं लागेल. बॉल तयार. आणखीन एक चांगला बॉल या खोलात टाकलाय. खोलवर टप्प्याचा बॉल इनटू द ब्लॉक होल. अक्षरशः खोलात टाकलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न इथे मी ते सिंगल सिंगल टीमची धावसंख्या पुढे जाते. षटक इथे संपलाय. शेवटचा बॉल आहे माफ करा. अखेरचा बॉल इथे शिल्लक आहे. धावफलकावरती आपण धावा पाहताय 7. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. ओव्हर नंबर पहिला आपण सध्या पाहू शकाल. पॉवर प्ले क्रमांक पहिला अनुभवत आहे. फुलटॉस बॉल आहे. गॅप मध्ये बॉल चाललाय. एक टप्पा घेत बॉल सीमा पार. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. बॉल सीमा पार. धावा मिळत आहे 4. आलाय खणखणीत चौकार. ताकदवान फटका. टायमिंग प्रॉपर जुळलाय. लॉंग ऑनला उडवलाय. अकरा झालेत. ओव्हर नंबर पहिलं इथे संपलंय. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 11 धाबा धावफलकावरती आहे. 37 धाबाचा पहाटला करायचा. 18 बॉल मध्ये 26 धाबा बनवायच्या आहेत.
चला मॅच बॉल आलाय. 18 बॉल आणि 26 धाबांची आवश्यकता आहे. येणारी 18 बॉल आणि 26 धाबा आता तुम्हाला करायची आहे. त्या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल आपण पाहताय. आई गोवर्धनी चषक 2025 हे भव्य दिव्य सोहळा आपण सध्या अनुभवत आहे. अठरा बॉल आणि 26 धावांची आवश्यकता इथे आहे या मॅच मध्ये. 11 झालेत. चंदन तलवार चला फास्ट खेळायचंय. टीम जय गणेश कुशल 11 सारसोळी टीम 11 धाबा फलकावरती आहे. 18 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता आहे. 37 धावाचा पल्ला गाठायचा आहे. ओव्हर नंबर 2 चंदन तलवार आलाय बॉलिंग करण्यासाठी. सेकंड ओव्हर मध्ये तलवारचा पहिला बॉल फटका बसलाय फिल्डरच्या खाली आहे. इथे अप्रतिम झेल टिपलाय आणि फलंदाज माजीतला परतीचा प्रवास करावा लागेल. विकेटचं बटन. दुसरा धक्का बसलाय भूमी 11 बोंडगुडे टीमला. फलंदाज माजीत बाद. सतरा बॉल आणि 26 धाबांची आवश्यकता आहे. 11 झाली धावफलकावरती आपण धाबा पाहताय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. नवीन फलंदाज ज्या खेळाडूने प्रभावित केलाय. कमी कालखंडामध्ये आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरती प्रभावित केलाय. बोनकुडे टीमचं एक उज्ज्वल भविष्य म्हणून ज्याची ओळख आहे. बोनकुडे गावाचा एक अपकमिंग स्टार मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. विघ्नेश पाटील मैदानामध्ये आलाय. कमी कालखंडामध्ये याही खेळाडूनं प्रभावित केलाय. विघ्नेश पाटील मैदानामध्ये आलाय. 17 बॉल मध्ये 26 धाबांची आवश्यकता. चंदन तलवार ऑनावाग इथे फुलटोस बॉल. मोठा फटका मारायचा प्रयत्न कार्पेटच्या साह्याने डीप मध्ये चाललाय. फिल्डिंग कमालीची होते. सिंगल इथे वेगाने पूर्ण होते. यस पंच. पंच रिव्ह्यू फक्त अंपायर्सलाच आहे. नो बॉलची रिव्ह्यू मागणी फक्त पंचच करू शकतात. ती मुभा फक्त पंचांना दिलेली आहे. त्यामुळे कुठल्याही खेळाडूला ती मुभा दिलेली नाही आहे. ऑनफिल्ड अंपायर आपण पाहू शकाल. बॉल कमरेच्या वरती आहे की खाली याचं थोडक्यातच तुम्हाला मी कळवेल. यस कमरेच्या बॉल वरती आहे म्हणजे हा नो बॉल घोषित केला जाईल. नो बॉल आहे. पुढचा बॉल फ्री हिट आहे. चला कमरेच्या वरती आहे. हा बॉल नो बॉल घोषित केला जाईल.
बॉल हा नो बॉल आहे. टीमची धावसंख्या वाढते. चौदा धाबा फलकावरती आपण पाहू शकाल. इथे देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसलाय, फिल्डर त्या खाली आहे, चुकी होणार नाही आहे, परंतु फ्री हिटची संधी होती. उघडा डोळे पहा नीट, आमची बेलापूर गावाची स्पर्धा आहे सुपर हिट. पुढचा बॉल होता फ्री हिट. सिंगल मिळते, सिंगलने वाढते. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15 वरती पोहोचली. एफर्ट्स पहा कमालीचं यार, लाजवाब, वाह, सुपर्ब झेल टिपलाय, कमालीचं एफर्ट्स आपण पाहू शकाल. टिपलाय झेल, अखेर माघारी परतावा लागेल. फलंदाज बाद झालाय, विघ्नेशला माघारी परतावा लागेल. एफर्ट्स पहा काय लाजवाब आहे, स्वतःला अक्षरशः झोकून दिलाय. कमालीचे एफर्ट्स आपण पाहत आहे. गुफरांच्या माध्यमातून आपण पाहिला चांगला झेल इथे टिपण्यात आलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आले, विनीत दळवी आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. पंधरा धावा धावफलकावरती. इथे पहा फटका चांगला आहे, कव्हरला खेळलाय, प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग होते. इथेही सिंगल मिळते, सिंगलने वाढते. टीमची धावसंख्या 16. चला, कव्हरला जे क्षेत्ररक्षक आहेत, कव्हरला जे क्षेत्ररक्षक प्रेक्षक आहेत, थोडस मागे जायचं प्लीज. माझ्या प्रेक्षक विनंती करतोय. इथेही चांगला बॉल, कमालीचा बॉल, या अप्रतिम दर्जाचा बॉल आपण पाहू शकाल. शेवटचा बॉल आहे, 16 झालीत, 21 करायचे आहेत. 13 मध्ये 21, 13 बॉल 21 धावांची आवश्यकता. टीमची धावसंख्या 16च्या घरामध्ये. बॉल तयार. इथे देखील चांगला फटका, अगदी सॉफ्टने ढकललाय. मी ते सिंगल, सिंगलला इथे षटक संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस 2 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. टीमची धावसंख्या भूमी 11 बोनकुडे 17 वरती 3 विकेटचं नुकसान. आता 12 मध्ये 20 करायच्यात. वॉडा मॅच यार, सामना गरम झालाय मित्रांनो. काल 3 ओव्हरचा सामना होता. 3 ओव्हरमध्ये 41 धावा आझाद 11 खैरने टीमने चेस केल्यात याच क्रीडांगणावरती. अरे यो काय झालं, 17 बॉल 12 बॉल आणि आता सध्या धावा बनवायच्या आहेत तुम्हाला 20. आपण पाहू शकाल स्क्रीनवरती. कामाच्या निमित्ताने देखील स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित झालेत कामावरून. हे क्रिकेट वेडे आहे मित्रांनो. 12 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. बिल्डिंगवरून देखील या स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित झालेत. मायबाप प्रेक्षक तुमचं स्वागत आहे. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय 12 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. सामना गरम झाला. आजच्या दिवसातला शेवटची ही मॅच आपण पाहू शकाल. गुफरान आलाय, आणखीन एक फिरकीचा जादूगर. आपल्या बोटाच्या जादूवरती याही गोलंदाजाने अनेकांना फिरवलंय. 12 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता इकडे आहे. या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल आपण पाहताय. आई गोवर्धनी माता चषक 2025 चा महासंग्राम आपण सध्या अनुभवत आहे.
इथे पहा सॉफ्टने ढकललाय इथे कॅल्क्युलेटेड क्रिकेट. परशु साठे एकदम गेम प्लॅनने गेम खेळतोय. त्याला माहिती आहे माझं राहणं फार गरजेचं असेल. कॅल्क्युलेटेड क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट, कॅमेरामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स असायलाच पाहिजे. हे कॅल्क्युलेटेड क्रिकेट आपण पाहू शकाल. 11 मध्ये 19 सुपर हा मुकाबला आपण पाहताय. गरमागरमी आपण पाहू शकाल. 11 बॉल 19 करायचे आहेत. इथे मोठा फटका वाट टाकावा झालाय. क्या बात आहे. फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्या बात आहे. विनीत दळवीच्या बॅट मधून हा आसमानी टोला. वाह सुपर्ब यार. फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटका ठोकलाय. अगदी स्लॉट मध्ये होता. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल फटका कशा रीतीने डिगआउट केलाय. वाह कमालीचा स्ट्रोक यार. काय फटका ठोकलाय. ताकदवान फटका. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्लॉट मध्ये होता. आता मॅच ऑन आहे. अजून मॅच गरम झालीये. क्षणाक्षणाला रंग बदलणाऱ्या खेळाचं नाव म्हणजे क्रिकेट. आणि सध्या क्रिकेट आपण अनुभवताय. गरम झालाय. इथे पहा चांगला बॉल आहे. चांगला बॉल. चोख प्रत्युत्तर. क्या बात आहे. बाईच्या स्वरूपात ही सिंगल मिती. सिंगलने वाढते टीमची धावसंख्या धावफलकावरती 25. आता 12 करायचे आहेत. मॅच ऑन आहे. वॉडा मॅच. 25 झाले. 12 धावांची आवश्यकता. वॉडा मॅच यार. धावफलकावरती आपण धावा पाहताय 25. 12 करायचे आहेत. बॉल तयार. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. लॉंग द ग्रास चाललाय. चंदन तलवार. फिल्डिंग कमालीची होती यार. ताकदीची फिल्डिंग होती. वा एक एक धाव किती महत्वपूर्ण आहे. कधी या डगआउट मधून टाळ्यांचा कडकडाट, चिट्ट्यांचा कडकडाट, कधी त्या डगआउट मधून. वा हे क्रिकेट मीडिया मित्रांनो आपण पाहू शकाल. सामना कमालीचा झालाय. पैसा बसूल. 8 बॉल 11 करायचे आहेत या मॅच मध्ये. 8 मध्ये 11. वॉडा मॅच. कहाणी में ट्विस्ट. इथे मोठा फटका. ओ माय गॉड. वाह क्या बात है. फॉर्म इज अ टेम्पररी आणि क्लास इज अ परमनंट. वाह अगदी ठोकलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिस्टर परशु साठे ठोकलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपण पाहत आहे. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका या मुवमेंटला ठोकलाय. आता 5 धावांची आवश्यकता. आता 7 मध्ये 5. फटका कमालीचा यार. फॉर्म इज अ टेम्पररी आणि क्लास इज अ परमनंट. काय फटका ठोकलाय. वा 7 बॉल आणि 5 करायचे आहेत. इथे देखील पहा बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. ओव्हरची होते समाप्ती. 3 षटकांचा इथे खेळ संपलाय. धावफलकावरती धावा पाहताय 33. 6 मध्ये 4 धावा काढाव्या लागतील. 6 बॉल जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता इथे आहे. आजच्या दिवसातली शेवटची मॅच आपण पाहताय. इथून जो जिंकेल ते ट्रँग्युलर मध्ये प्रवेश करेल. आझाद 11 खेरनेट संघ हा पहिला संघ ठरलाय. भूमी 11 बोनकोडे टीमच्या विरोधामध्ये जय गणेश कुशल 11 सारसोळे खेळते. आता 6 मध्ये 4. सहा बॉल आणि 4 धावांची इथे आवश्यकता आहे या मॅच मध्ये. सहा बॉल आणि 4 करायचे आहेत. हर्षन मडवी आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहू शकाल या मॅचची संपूर्ण जबाबदारी हर्षल मडवी यांच्या माध्यमातून इथे बॉलिंग करण्यासाठी ते आले. 6 बॉल मध्ये 4 करायचे आहेत. बॉल तयार. पहिला बॉल बॅटची कडा टिपलाय जेल. आणखीन एक इथे विकेट. फलंदाज बाद झालाय. आता 5 मध्ये 4. आता 5 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता इथे आहे या मॅच मध्ये.
या स्पर्धेचे सर्व आयोजक आपण पाहताय आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहे. जतीन पाटील, प्रसाद म्हात्रे, ऋषी म्हात्रे आणि संपूर्ण टीम आपण पाहू शकाल. जगत सरकार, जग्गू 4 धावांची आवश्यकता. मिड विकेटला बॉल झालाय. 1 रन पूर्ण आणि पाहता पाहता बॉल सीमा पार. सामना फिनिश. आपण पाहू शकाल बॉल बाउंड्रीच्या बाहेर. धावा मिळत आहे 4. आलाय चौकार आणि या स्पर्धेमधला दुसरा संघ ठरलाय ट्रायंग्युलर मध्ये प्रवेश करणारा भूमी 11 बोनकोडे. अप्रतिम दर्जाचा परफॉर्मन्स आपण पाहू शकाल. फायनल मध्ये मजा येणार आहे. आझाद 11 खेरणे, भूमी 11 बोनकोडे आणि उद्या सुपर संडे कोण जिंकणार या स्पर्धेचा विजेता ओमकार नाईक आणि त्यांची टीम. तुम्हाला भरपूर शुभेच्छा आहेत. बॅट ऑफ द मॅच नो डाऊट. चला